हॅलो, नमस्कार मंडळी. कसे आहात सगळे? चला तर आता इथे मी इशूचा टिफिन बनवून घेत आहे. तिच्यापुरताच सकाळी मी 2 चपात्या करते. नंतर तिला स्कूलला सोडून आल्यावर राहिलेल्या चपात्या करून घेते. कधी-कधी टाईम असेल तर सगळ्याच करते. एका साईडला इथे मी कारल्याची भाजी बनवून घेतली आहे आणि तिला बेसन पोळीसुद्धा काढलेली आहे. कारलं पण खाते, पण तरीसुद्धा मी टिफिनला अजून दिलेलं नाही. आता तिचं आवरून घेते. आजकाल तिला स्कूलला जायला खूप आवडतं. संडेला पण तिला स्कूलला जायचं असतं. रोज मी तिला थोडं काही ना काही खायला घालूनच पाठवते स्कूलला. कधी खाते तर कधी खात नाही. घरी खाऊन गेले तर टिफिन खात नाही आणि जर खाऊन नाही गेले तर टिफिन खाते. असं असतं बघा तिचं. पण तिला चपाती भाजीचीच सवय आहे. आता मी तिचा टिफिन बॅग रेडी केला आहे आणि पप्पांना बाय बाय करून आता ती निघाली आहे स्कूलला. नंतर मी माझी सकाळची सगळे कामे आवरून इथे इशिताची बॅग आवरून घेते. कारण की गावावरून आल्यापासून बॅग आवरलेलीच नव्हती. आणि नंतर मग गॅलरी धुवून घेतली. धुळीचा खूप प्रॉब्लेम आहे. रोज खूप धूळ येते, त्यामुळे गॅलरी खूप खराब होते. त्यामुळे मला दर 8 दिवसांनी गॅलरी क्लीन करून घ्यावीच लागते. नंतर कपडे वाळत घालायचे होते, ते घातले. दुपारी मला फरसाण्याची भाजीची रेसिपी शूट करायची होती, तर त्यासाठीची तयारी सुरू आहे इथे. खूप छान भाजी लागते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि मग संध्याकाळची तुळशीपुढे मी छान अशी रांगोळी काढून घेतली. नंतर चहा घेतला आणि दिवाबत्ती करून घेतली.